नको ना गगे. अरे रातच्याला येईन ना मग. करायचं हा 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 करू. करायचं ना. हा मने मोराचा कसा पिसारा फुलला ग बाई बाई मने मोराचा. अगं बाय 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 चांगलीच गाणी चाललेत रंगा. केल्याने होत आहे रे, आधी केलंच पाहिजे पाहिजे. म्हणून आपलं बरं कर्तव्य ऐक जवळचं की रंगा. काम. हा अरे तू ते रेशनचं राखेल बिकेल आणलं का रे? हा आणलं होतं. हा. आपण काय मागच्या पेक्षा राखीत 2 लिटर कमी चालू बुवा. अरे देवा का बरं? काय माहिती जायला सरकार वरतून मला वाटतं गरीब झाला असेल. काय खरंय बाबा ह्या. आणि अरे मला तर घरात बघ आता चिमणीला राखेल बी नाही बघ आणि संध्याकाळी बनवायला बी राशन नाही. राखील ना होय हा आणि मी गेलेच नाही ना आणायला. जायचं लागा आता बरं दिवस महिना संपत आला आ, नाही. तुला तर माहिती ते किती लांब आहे 3 किलोमीटर. ते तर आहे. हा मग आता दारात मी पिशव्या डब काढून ठेवल्यात. हो. आता आणाय जायचंय बघ. तेवढी एक मदत कर की रंगा. हे लागा मला माही काम धंदा येत लागा मला का माही अरे असं नको बोलू रे. चल की माझ्यासोबत लगेच येऊ की घेऊन राशन. अरे ते राशन आणू बी नको मी तर म्हणतोय. अरे असं कसं बोलतो रे? अरे- खायचं काय मग मी? अरे खायला तू मी काय म्हणतोय तू ढेकळ खाय एक वेळ पण त्या नाही राखीलच का होय राखील त्या चिमणीत ओतलं काय हा पेटता पेटत नाही पाणीच मिक्स. आणि मी काय म्हणतो हा तांदूळ नाही होय तांदूळ हम्म. अगं नुसतं सोंडे सोंडे हा गहू नुसता गावामध्ये बनग्याचे असत तिच्या आईला अरे रंगा कसलं का असना तेच गरीबाला आधार आहे र. हा का मग काय एक करणार काम आहे? कर हा. तू ये ना ह्याला बघ आपला रावले नाही का हा रावलेला बघ तू असं मोकळा ते त्याला गोबड घेऊन जा. तोंडाचं वय आता रे. त्याचं थोबाड बी बघू वाटत नाही. मग काय बघत या नुसतं बोल बच्चा नाही ते आणि ते कवा मदत करायचं कुणाला लागला त्याचं नाव नको घ्यायला. ते करीतो तुला नाही हा नाही तर मदत करतो तुला. कसली मदत करते बरं ते जाऊ दे. हा. तू येतोय का नाही सांग बाबा. अगे माई म्हैस आहे ना गाभण आहे ग आणि म्हशीला मी गावात उपटितोय आणि मग गाभण म्हशीवर लक्ष ठेवावं लागतंय मला. अरे दुसरं कुणीच नाही र मदतीला मला. अरे हे गवत बी होते ना नंतर टाक मी आलं तर मदत करते बघ तुला असं गवत. म्हणते हा पण चल बाबा. बर चल. येतोय ना? हा येतो ना काय मग चल लय उपकार झाला चल. चल बाई. लाडात नको येऊ आता. तुम्ही म्हणले रेशन आणायचंय रेशन नाही. अरे मी तुला इथंच भेटण्यासाठी बोलावलंय. भेटाय नको रेशन नव्हतं रे तिथं नुसता बहाणा होता. माई म्हैस गाभण आहे ना तिकडं. अरे राहू दे ना इथं मी आहे ना. अरे माझं तुझ्यावर लय प्रेम आहे बघ. हा माय बी हाय थोडं थोडं आहे ना. हाय. मग तुला मी आवडते का नाही? अरे लय आवडती. म्हणून तर आणलं इथं. तू काय असं भेटणार नाही मला माहित होतं. नको कुणी बघन. ऐक ना नाही कुणी बघत. चल काढ. नको ना अरे तू ऐक की हा. मी आहे ना. कुणी बघन नाही नाही कुणी बघ. मग रातच्याला येईन ना मी काय मग चला ना आता दिवस हा? नको ना कुणी बघन ते कुणी काढ हा. नको ना गगे. अरे रातच्याला येईन ना अरे मग मग कपडे नाही काढले तर कसं मग? तिकडं रेशन आणायचे म्हणले तू किराणा. रेशन आपलं आपलं रेशन इथंच आहे. हे पण काढतो अरे पण नको ना नका. बरं, मी काढते हा? आणा. काय झालं रडायला? अरे तू कोणी बघन ना काय बघन. तर कुणीच नाहीये. मी आहे ना. आताच ना गावात कोणाला कळलं तर तू कशाला उगाच. कसं कळन ना? हा? कसं कळन? कुणी सांगितलं तर कळन. ओ करायचं हा 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 करू करायचं ना. हा हे तू 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 तारा मागून आला भंगारवाला. ए जिलब्या काय आहे उघडा नांग्या बोंग्या. अरे गंगेची आईची आई घातली मी गंगेनी गंगेच्या आईने केलं का गंगेने काय केलं? काय झालं काय? रडू नको अरे गाड्यावानी गडी त्याच्या आईला झालं काय राडा ते सांगा ती. अरे मला म्हणली हा राशन आणायचं म्हणली. राशन आणा येतो का सोबत म्हणली मला. हा मी जाणार नव्हतो माई म्हैस गाभण एक तर आधीच. हा हा आणि मग तरी बोलच नाही नाही तू नालायक आहे. तू पक्का गाढव आहे. तुला काय माहितीये का एखादी बाई दिसली की वाज घे त्या बाईच्या मागे जायचं. म्हैस गाभण आहे ना तुझी. मग आपली आई तिथं
म्हशी पशी ठेवली मग आपण पण तिथं म्हशी पशी राहावा ना. रेड्यागत कोणत्या बाई मग हिंडावा नाही. भोंगळ्या भाऊ काय तुला लाज वाटाय पाहिजे. खुशाल त्या बाईबर गेला तिकडे मक्यात. अरे गोटू भाऊ तसं नाही. मग ती मला म्हणली हा तुम्हाला रेशन आणायचं म्हणली माझ्या संगत चल. हा मग लगेच गेला वास घेत तिच्या मागे. मी रेशन आणायला गेलो होतो आणि माझ्या हात जाऊन तिने माझे कपडे खाल्ले. माझे नको ते दाबलं तिने. नको ते दाबलं. बरं जाऊ दे रडू नको. जीवाचं जीव लग मित्र मी नाही सांगत कोणाला. ऐक कपडे घाल आणि तिकडे जा. पळ मी बघतो कुठे ती कुठे. हायला पोराला रडावलं राव बिचारीने. हा नालाय काट्याला काढाय पाहिजे गो. काय रे गोट्या तू काय करतो इथं? लोकांपुढे आवाज चालवायचा आपल्या पुढे काय नाही. त्याला काय बोंगला गेला. अरे त्याची लायकीच ती आहे. हा लगेच. त्याला तर चांगलं आणि फुटक्या बांबूनी फटका मारायचं अरे होतं. पण एवढे चिडाय झालं काय गंगाबाई. आता तू नुसता गळाच दाबला आणि कपडेच काढलेत मी त्याची. मग अजून काय काढायचे. हा अजून काय काढायचे. काय काढायचे काय तुला काय पडलंय? तू कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतोय? तुला काय माहिती? लुडबुड नाही पण झालंय काय एवढं काय चिडावं एखाद्या. झालं काय? काय झालंय. तुमच्यासारखी माणसं गावात असल्यावर तुम्हाला काय तपास लागणार आहे बाईसोबत काय घडतंय काय नाही? बाई सोबत काय करते म्हणजे काय मग? केलं त्याने. मग गंगूबाई आज इकडं कुठं आता बाई गंगू वहिनीची गंगूबाई झाले का मी? चालायचं. अहो दिवस बदलला की तापमान बदलतंय. आणि माणसांचं काय हो. आपण तर घरातली माणसं. पण भाऊजी एवढा बदल कस काय झाला तुमच्यात? एवढा बदल म्हणजे काय तवा. मग काय फक्त याच्या आधी जे बोललो नाही ते आता बोलावं असं वाटलं. असं म्हणताय वय? काय नाही वहिनी. हम्म. आतापर्यंत तर तुमच्या हाताच्या भाकरी खाल्ल्या तुमच्या कालवणाची चव बघितली. होय बघा. पण लय दिवस तुम्हाला मात्र लांबूनच बघत राहिलो. म्हणजे म्हणजे आता उघड उघडच बोलतो. म्हणजे मला तुमची चव चाकायची. भाऊजी असं काय बोलताय तुम्ही? का बोलतो मग तुम्हाला नसेल आवडत तर नाही म्हणा. कोणाला सांगू बी नका. काय केलं त्याने. काळ तोंड्यानी निम्या रात्रीला माझ्या घरावर चढून घराची कौलं काढून घरात घुसण्याचा प्रयत्न केलाय मला मिठी मारण्यासाठी. ह्यानी होय नशीब ती शेजारची म्हातारीला जाग आली म्हणून तर मी वाचले. आणि आयुष्य ह्यो पळून गेला लांडग्यावानी. तरी म्हणले ह्याला रांग्यान जिलब्या काय म्हणतात. अरे त्याच्या दम आहे तर दिवसा येऊन भेटना मला. किती दम आहे मला बी बघू दे. बाया नाही कमी समजतात. तू काय बघतोस? नाही पुन्हा त्यो जाऊ दे बरोबर केलं माझं तू. वाट. नाही बरोबर केलंय. कौलाव चढतो काय बरं झालं तू त्याच्यावर चढली. त्याला ना आता चढाचढीच करायला लावतो त्याला. मी नाही सांगतो त्याला त्याची बघतोच. इज्जत भर चौकात हा. काढली तर नावाची गंगी नाही. मी बघतोय त्याला. हा चांगलं केलं तू. आता कशाला कुठल्या बाईच्या वाटत जाईल त्यो. चांगला धडा शिकवलाय त्याला. कोणची तार कशात घालू आजचा आकडा मीटर झालं झालं हायच्या गा. हो काय झालं? आ? काय झालं? काय ना मीटर काम चालू होतं. झालं का? आ? झालं का? अध्यक्ष भाई हा तुम्ही कसं बोलायला काय timing ला म्हणा पोहोचता पण? बुवा? टायमिंगला पोहोचता म्हणजे आता तुम्हाला आम्हाला भेटायला टाइम नाही म्हणलं आम्ही तुमची गाठ भेट घ्यावी. नाही आम्हाला टाइम आहे हा. पण कसं होतं लोकांची ना लोक लाईटी जास्त वापरतात हा आणि मग त्यांची बिल द्यावं लागतात ना. हा आता मी चेक करतोय बाबा किती युनिट झालं काय नाही. हळू झालं ना ते? झालं हा. ते झालं ओरखलं सगळं. बरं मग आता? आता याचं बिल झालंय काढून. हा आता तुमच्यात किती युनिट पडलंय. हा म्हणजे आम्ही आलो तरच बोलायचं. अरे. नाही आलो मग काय गेले अध्यक्षबाई. कसं होतं हे अध्यक्षबाईला काही मानायचं नाही. हे मीटरचं बिल आहे हा आपलं बिल वेगळे कसलं बिल? आपली म्हणजे कांडी ही युनिटवर आहे आपलं कांडीवर आहे हा. कांडी त्याचं आपलं बरं bill मग आता येतं का गप्पा मारायला का नाही? कुठं तिथे बस ना आमच्या खालच्या नुसतं मळ्यात. गप्पा मारायच्या का मग काय मी तुम्हाला मारणार काय? गप्पाच्या वर मारणार गप्पा हा मारतो हा पण त्यात काहीतरी फायदा पाहिजे मला. काय फायदा पाहिजे आता तुम्हाला? म्हणजे- एवढी गावची अध्यक्ष भेटायला आली तुम्हाला आणि त्यात काय फायदा पाहिजे? फायदा एवढाच पाहिजे ना आपल्याला आपलं पप्पी दे वायरमॅनला हा द्या सांगू सगळे एक सारखेच. एकसारखे काय तवा अहो कसं होते गाला पप्पे घेऊन लय वेळ झाला हो. हा जरा मी म्हणतो तुमच्या वाटाने माझ्या वाटाची आपलं गोडी गोडी हा. गोडी वाटाची चाकरी आता काय म्हणा तुम्ही गाणे म्हणून दाखवण्यात कसं हे करणार आहे, आहे. बुवा, आपलं वायरीला वायर जॉईंट करताना गावात प्रकाश पाडतो मी हा. कळलं का तसं तुमच्या बी अंधाऱ्या खोलीत माझ्या प्रकाश नाही होय हा? ती त्याला लाईट बीट नव्हती मीटर हा. नव्हता तुम्ही ना असं कोणत
नका बोलत जाऊ जे आहे नाही, ना ते नाही, स्पष्ट मी- बोलू जा. तुमच्या एकच खोली होती ती हा. शेतातली एक खोली होती कोण राहत नव्हतं हा. आणि मग मी कनेक्शन बिनेक्शन टाकून तुमच्या हा. खोलीत उजेड तेवढं नाही दिला काम होय. चांगलं केलं आणि बरं का मग तुम्ही. रुपया घेतला का मी नाही हा? रुपया घेतला नाही मी रुपया घेतला काय मग? करता सरकारकडून काय तुम्हाला पैसे येत नाही का? सरकार कोण येतो पण तुम्ही पैसे दिले नाही मला हा. करून तरी द्या मग जरा गप्पा मन मोकळं प्रेम तरी हा. करून द्या ना मला जरा हा? प्रेम तरी करून हा द्या. मग तुमची साडी पडली होती खाली हा. ते उचलली का वर काय? ते दोन वाळ्यात घालतो हा त्यांच्या गुडीने उचलून धरली त्याचा नाही विषय. तुम्हाला येडायला ते ना हा. तुमची साडी मी काढीत जाईल काय? आपली वाळ्या टाकलेली साडी हा. तुम्ही जाता रोजाने जाता कांदा लागवड आहे नाही येता तुम्ही 6 तुमची वाजता ना वायरीची काम करा आमची कधी तुम्ही साडी गाळायची नाही, आणि काढायची. कसं होतं तुम्ही वाळ्या घालता गाई गाई हम्म. पण वाळलेल्या साड्या वाळ्याने उडून जात्यात हा ते मी तुमची साडी काढीन काय? म्हणून म्हणलं हा. साडी काढीन मी हा बरं चालते मग येतं का आता आता येतो पण चटकन चटकन हालचाल ना काय चटकून चुटका सारखं हसतं तुमचं हो? येडे का अहो कसं होतं माहिती का उन्हाळ्यात आंब्याचा सीझन आहे हा. पण मला तर असं वाटतं आमचं कायमच म्हणजे एकच पक्ष आंब्यावर लक्ष एकच पक्ष आंब्यावर लक्ष एकच पक्ष हा, काय? आंब्यावर लक्ष पण सोडा ना आता चला प्रेम हा. करू, चला. बया चालून बी येत नाहीत हा, बसा. बसू का नको आता हा? तुम्ही अगं बाया, बाया, बाया. तिथं बसताय का मग कुठं बसू? मला वाटलं मग ह्याच्या बसताय हा? ह्याच्यावर नाही बसा तुम्ही बस ही इट जरा निबार होती हम्म. टोच ना खालून नाही नाही राहू द्या हा, काय होतं बरं का इंजेक्शन आहे इंजेक्शन माणूस आजारी पडला ना त्याला इंजेक्शन टोचल्यावर कसा बरा होतो हा. वहिनी काय होते कोणताही आजार असू द्या हम्म. तुम्ही इंजेक्शन टोचीत जा हम्म. आलं लक्षामध्ये माया हाय इंजेक्शन काय इंजेक्शन तुम्ही नक्की वायरमॅन आहे का डॉक्टर आहे? नाही 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 मी वायरमॅन आहे पण कसं होतं गरजेपोटी काळापोटी हम्म. प्रत्येक माणसाकडे तसं एक इंजेक्शन असतंच हा. माझ्याकडे काळं इंजेक्शन आहे पण औषध पांढरे हा? तुम्हाला कळायचं नाही सगळ्या आजारावर चालतं ते इंजेक्शन हा. हा ते आहे माझ्याकडे ते मी वापरेन पण जर आपण आलोय कायसाठी ते उरकू पहिलं काय आलो आपण आलो गप्पा माराय गप्पा मारे आलोय मग गप्पा मार तुझी की म्हणे मला एक सांगा ना पहिलं हा. मग मी करू का काय ते आपलं कसं करू काय हा त्या किती करू? बघण्याच्या कामाचं म्हणताय व्हय? हा हा ते केवढं करू हा? ते बघण्याच्या कामाचं तर ते तुम्हालाच माहिती तुम्हाला अख्ख्या बांगल्याचं पेमेंट दिलंय मग तुम्ही बघा आता. अहो हा. वहिनी, हम्म. मी तुम्हाला काय म्हणतोय मला बंगला बांधायचा आहे मी हा. बंगला बांधणार आहे हा. मग तुम्हाला तुम्हाला बंगला नाही बांधायचं त्याची वायर फिटिंग करायची. हा ना नाही नाही, ते तुमच्या बंगल्याची वायर फिटिंग करायची हा. हो पण माझ्याकडे मी पैसे साचवले जरा संसार हा. परपंच आहे. मला ह्याच गावात मला नवीन बंगला बांधायचा आहे हा. तर तुम्हाला बारकी खोली आवडते का मोठी खोली आवडते बर की हा ना माझ्यासाठी खोली बांधणार होती मी. आम्ही- अय्या. एवढा मोठा बंगला हा. एवढ्या मोठ्या बंगल्यात तुमची एक सेपरेट खोली बांधणार मी हा. आलं लक्षात हा. मग तुम्हाला बारकी खोली आवडते का मोठी खोली आवडते बारकीच मला बी बारकीच खोली हा. आवडते पण काय करू तुमची लय मोठी खोली आहे बर. हा ऐका ना खोल्या राहू द्या बाजूला हम्म. खोलीची आजी करते ते करू हनुमान करू काय हनुमानू काय हनुमानू जवळ या. अहो नको ना कुणी काय बघन नको ना नका. या नको. पकडील मी तुमचा दात हो. पाडीन बरं का काही जात पाणी अध्यक्ष बाई मी मला गरम करीत आणि काय मला तुम्ही? भेट द्या पटकन काय हो? मी काय म्हणतो ऐका बाई. माया बंगल्यात ना माया बंगल्यात आई शपथ 2 खोल्या मी तुम्हाला बांधणारच फक्त मला 2 वेळा करू द्या काय आठ बाजूला चला काय तुमचं असतंय या तुम्ही इकडे. बाई या इकडे. धरा काय तुम्ही हळू हळू बाया मला सावरायचं ते यांनाच मला सावरायला लागते. वहिनी हा. तुम्ही एवढ्या करसान मला वाटलं ना काय काय तुम्ही अक्कल बिकल आहे तुम्हाला हा. गोडभर पाणी पितोय मी हा. आज मला कळलं हा. कष्ट केलं किती घाम जरा शोध द्या. सुधीत हा चक्कर आली मला चक्कर काय तुमचा स्टॅमिना लय बा हो काही नका बोलू जाऊ. व्होल्टेज व्होल्टेज हा तुमच्या स्टार्टरचं व्होल्टेज आता आमची मोटर तशी त्याला मी काय करू काय करू माय 2 फ्यूज माय तुम्ही उडवलं टाक काय माया 2 फ्यूज उडवलं तुम्ही एवढी तुमची हा. पॉवर आहे हा. हा? जाऊ द्या पण काही मला मी आज जेवढा मोकळा झालोय ना हा काय मला 2 महिन्यात नव्हतं झालं मोकळा हो तुम्ही जरा नीट बोलता ना आखी गावा सांग नाही, नाही, गावात कसं काय सांगत तसं बी तुम्ही वायरमॅन आहे सगळं तुमच्या लक्ष ठेवायचं. काय नाही जे केलंय आपण ते की आपण दोघाला माहिती आहे आपण काय केलेलं आहे, हा? हा मग काय पण असं करीत जाऊ बंगल्यावाल्यावर करीत जाऊ हा बंगल्याला आमचं बंगला सार्वजनिकच आहे. जाऊ का जरा मला लईच कस तरी व्हायला लागला आता पाणी प्यावं लागलं जरा हा. जाऊ का अंगातून नुसतं पाणी जा तुम्ही पण जा मी जाते. चला हा ओ आहो बसा गप. जाते. पप्पी घ्या हा? वायर घ्या हाड. बंगल्यावर या हो, काय काय तुमचं काय इकडं हो थांबा. ए, हा? नाही काय हा वायर, वायर. राहिली होती माही हा? काम अरे, काम करायला आलो. हे नाही हा.
हे वायर फक्त नावाला आहे रे. हा. तू काय करतोय हा. वायरीच्या पैसे- नावाने कनेक्शन जोडतोय रे. पैसे बिशे देता अध्यक्षबाई संग लफड, अध्यक्षबाई संग लफड, सरपंच लफड. सरपंच काय? सरपंच काय करणार आहे तुला लाज बीजे का रे? नाही तुला काय माहिती मी आदेश मी काय लपड केलंय का? अक्कल आहे का तुला? आम्ही काय लपड नाही केलेलं. हा? मग हे काय पूजा करतोय काय? झाडाची पूजा करतोय. तुम्ही कशाला त्यांच्या गळ्यात घातले हो किती काळजी अध्यक्ष बायला बाई. या बोकांडे बसा. काय? संबंध काय बघा, काय बोकांडे बसा म्हणजे हे बघ, हे मला तुमचे लफडे कळाले भाऊ. अध्यक्ष भाई हा. सगळ्या गावात लागा मी प्रत्येक संसारामध्ये प्रकाश आमची आणायचं काम मोटर करतोय. नीट करायला आलती ती ते माणूस लय चांगला लय लय भला चांगला माणूस माणूस आहे आहे तो. मी. कुठली मोटर नीट ए! करतो हो. अरे कुठली मोटर करतो नीट मला माहिती आहे तू. मोटर नीट करतो फ्यूजला काय हात लावतो मग? मोटरीच्या नावाखाली किती फिजा घालतो किती उडावतो मला सगळं माहिती आहे. हा ना तुला आणि तुम्ही तरी तसं काय वेगळं करता हो? हा, हो. माहितीये आम्हाला येता जाता करायची बायकांवर अजून कसे आम्हाला करायला चान्स द्या बघा कसं करतो. गुटू हा. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय वहिनीचा ना स्टार्टर खराब झाला होता. हा. मग मी आलो वहिनी म्हणजे फक्त माझ्या स्टार्टरचे ना दोन्ही बटन दाबले का मोटर चालू होत नाही. वहिनी मला म्हणल्या मी आलो मी जवळ आलो वहिनीच्या हा. आणि मग पहिलं उजवीकडचं बटन दाबलं हा. नंतर डावीकडचं बटन दाबलं. मग खाली फ्यूज बसावं. होय जरा नीट. तुम्हाला कस काय माहित राव? बरोबर तुम्हाला कस काय माहित? बटन दाबल्याशिवाय फ्यूज बसवत येतो का? पण लोक आधी फ्यूज बसतात मग बटन दाबतात. पण वहिनींचं आहे हा? ना ते फ्यूज बसवायचं ना बारीक होतं ना. काय? फ्यूज नाही बसवलं का तुम्हाला? फ्यूज बसवा नाही तर बटन दाबा. हा. तुमचा प्रचार गावात हा हो, प्रचारच हो, करणार. नाही, नाही, हो, नाही, 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 मग करा ना तुम्ही काहीतरी तुम्हाला काय पाहिजे असेल तुम्हाला हात देतो. चुकतोय. सॉरी. हा काय पाहिजे ते नको देऊ. हा. माझे जे 5,000 तुझ्याकडे आहेत हा. ते मला दे. मला बाकी काय नको देऊ. देतो ना एवढं म्हणजे ना? आता दे भाऊ. हा. पगार नाही झाला या माझा, महिन्यात देतो ना. पैसे झाले ना पेमेंट झाले ना या पैसे देऊ माझा पगार झाला का तुला नाही, देतो तुझं पगार. मिटाल भाऊ 5,000नी. हा, हा. वहिनीचं काय? वहिनीने बी काहीतरी दिलं पाहिजे ना. काय तुम्ही वहिनीने काय दिलं अध्यक्ष बाई आहे. पाहिजे? वहिनी ऐका ना काय असेल तुमच्याकडे 5-10 रुपये द्या त्या भिकारी निवड. हा मी बिकारी आहे ना. हा. 5 रुपयासाठी बिकारी नाही मी. वहिनींच्या काय वहिनीच्या एखादी ते नजर पप्पी आहे द्यायला ना हो. खाली यायचे पप्पी बिप्पी काय पप्पी नाही द्यायला हो नाही एखादी. नाही नाही नाही. तुला लाज- नको देऊ मला काय. नाही. काय मग द्या की तुला मग. बी लाज वाटली पाहिजे वहिनी का पप्पी मागाया. अरे वहिनीचा नवरा ते का राब राब राबतोय आणि तो वहिनी सोबत मजा करतोय. तुला नाही, लाज वाटते का? असं नाही माई बायको इथं 2 महिने झाले इथं नाही. हा. वहिनीला बी 2 महिने झाला नवरा काय करीना हा. मी अडचण समजू शकतो ना. मदत करीना हा. म्हणून हे मग- बघ वहिनी त्यात घ्या विषय सोडून दे. काय हो तुम्ही? येणार असेल तर थांबतो नाही तर जायला. अरे, बरं, मी इथून गेल्या वहिनी देते आणि त्या मला लाजत आहेत त्या. हा? हम्म. मी जा तुम्ही. गेलो मी गेलो घ्या पप्पी तुम्हाला काय नाही, द्यायचं नाही. अमिताभ तुमचा- बच्चनची अवलाद. तुला पण लाज आहे. फक्त पप्पी घे कुठू शेड त्यांच्या काय मोटरची बटन दाबू नको हो. त्यांना फ्यूज नको बसवा. नाही धर तुमचा वायर तुम्ही पण मी ऐका फक्त फक्त link पप्पीच द्या. टाकणार आहे, link. हा? तुम्ही फ्यूज जाओ. नका बसवा त्याला मी बघा कसं बघत मी फक्त लिंक टाकणार आहे वायर मी. खाऊ हा. आम्ही काही कमी होतं का रे त्याला हे बोलवलं? काय होतं का तेव्हा त्या आमच्या मोटर बसवाय आलती फक्त बरं जाऊ द्या. हा. आपण मोटर बसू चला. काय हात गाडा बघा मग मी परत येणार नाही. काय परत येणार नाही चला हा थोडं वायरचं काम चला करू. आता चला. तुम्ही तसे पण बोबटा करणारच आहे ऐका ना. हा तुम्ही तो बंगल्यावर जाणार होते ना. हा आपण दोघं बंगल्यावर जाऊ. बागल्या जाऊ ए गंगे होय तू काय करतोय इथं? तुला बोवा लावलंय कुणी? त्या रंगा दादानी रंग्याने? कुठे रे? बंगल्यात बोवा लावले अयो बंगल्यात? आणि बंगल्यातली माणसं? सगळे गेलेत लग्नाला. अगो बाय 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 लयच मोठा चान्स आलाय. अरे अजून काय म्हणलं रंग्या? अजून म्हणला लवकर ये. आता बया काय खरं नाही माझं. बर बर एक काम कर तू पळत जा आणि त्याला सांग लगेच येते म्हणाव. हा. जा, जा. बया मला तर काही खरंच वाटत नाही. जाऊ दे पटकन जाते त्याच्यात माझ्या. राहू दे ना येडी आहे का? अगं ते दार लावून घे पण माय खाल्लं दार उघड. ए रंग्या हा. अरे तू काही येडा बिडा झालं खोळ झालं कर तू. का अरे तू सगळं सोडलं आणि इथं टेरेस वर कशाला बोलवलंय मला? कशाला बोलावली मी काय तुला येडी बिडी अक्कल आहे काय? सगळी बंगल्यातली माणसं गेल्यात ना लग्नाला. खरंच का? माझा हात आहे ना नुसतं शान वडून 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 माई बोट साळसाळ करतात. है ना? मला आता काय माझे बी हातले सळसळ करतात रे. मला दुसरंच काहीतरी वाढायचंय. मला बी दुसरंच काहीतरी. काय की? बर ऐक हा आजूबाजूला कुणीच नाही ना? आजूबाजूला कोणी नाहीये. नक्की हा काही प्रॉब्लेम येणार नाही ना? काहीच मला लय प्रॉब्लेम भीती वाटते रे. आला तर तुला प्रॉब्लेम येईल आ? म्हणजे 9 महिन्यानंतर अय्यो. सांभाळावं लागेल. मी काय म्हणतो ऐक हा ना. बोल ना.
बोलण्यात वेळ नको घालू. का रे नाहीतर ना आता बघ तुम्हाला दिवसभर कोणी नाही मग बोलायला वेळ नको का मग आपल्याला तसं पोराला? नाही. मग नाही तुला कसं बंगल्यात कुणीच नाही. आज आपण बंगल्याच्या गादीवर झोपू, अयो सगळं झोपू. सगळीकडे लुळून पण पहिल्यांदा इथं आहे ना हा. चांगली मजा करू. हा हा. चालतंय ठीक आहे, चल. खाली बसले. हा. मला वाटलं मांडीव बसशील. बस का हा बस मांडीव. कुठं चिमून जाशील चेंबून जाईन का तू जर माझ्या मांडीव बसली ना कंकी हा म्हैशीपेक्षा पेक्षा जास्त मीच. हा. एवढं वजन आहे का माझं नाही वजन नाही कसं होतं मला का बाई माणसाने ना मांडीव नाही कुठं बस दांडेव. आ? आपलं दांडेव लक्ष पाहिजे. कसं होतं आपल्याला गोठा जर सगळा साफ करायचा असेल तर कळलं का. हा लांब दांडा असला ना पटकन लांबचा गोठा साफ होतो गंगे. हो का पण मी तुला आता गोठा साफ करायला नाही आणलेली. मी तुला काय आणलेली साफ करायला होते ना. पण मी पैंजण करणार आहे तुला खरं त्याच्यामुळे मी माप घेतोय. हा गंगे होती ना होऊ दे ना गुदगुलीच होते गंगे. मी बंगल्यावर त्याच्यासाठीच तुला बोलावलेली आहे. तुला गुदगुली मला गुदगुली गुदगुली माप बघू दे ना गंगे. माझ्या दांड्यापेक्षा दुप्पट माप आहे का. हा आपलं गोठ्यातला दांडा नाही का? त्याच्यापेक्षा दुप्पट माप आहे. आला लक्षात नाही तुला सोन्याचं पैंजण करतो. हा मला सोन्यासारखा दिवस घालव ग माझा. हा कोणी येणार नाही ना कुणी आईच्या गावाला येते सगळे लग्नाला गेले तर चालतंय. आता गोठा आपला बंगला आपला बंगला तू आपला, माझी टेरेस आईच्या गंगे आई रंगा आव. ए रंग्या अयो. चांगलाच रंग लावला रे तू. हा काय चाललंय काय मी हा हे आपलं हे आपलं काय करत होतो. काय काय करतो आता म्हशीला कुठे टाकीत होतो. हा बापाने तिरसून म्हैस ठेवली होती. हा? ही कोण म्हैस आहे आपलं ही कोण बाई आहे. नाही तो टेरेस वरनं गोठा दाखवत होता गोठा. हा हा तिथून टेरेस वरनं नीट दिसतो हा, हा. गोठा. अरे आमच्या दारातून गोठा दिसत नाही हा तिरसून गोठा दाखवा लागला का. नाही नाही बाईचा गोठा दाखवत होतो म्हशीला. बाईचा गोठा दाखवत होता म्हशीला का म्हशीचा गोठा दाखवत होता बाईला. गोठा दाखवत होतो हा? बाईला. मोल करेन आपल्या इथं कामाला. हा. म्हणलं हा म्हणलं ही हा. मोल करीन आहे का हा बाई इकडे ये जरा. हे मोल करीन आहे मालक हा? मालक हिची लय गरीब आहे मी. लय गरीब आहे आम्हाला काय? कामाची गरज आहे. हो. मी देतो ना काम ते. आ, मालक माग सारखा की जरा. एका नाईटचं किती घेता आ? कामाचं किती घेते एका रात्रीचं रात्रीचं ना हा? मग ती रात्री नाही करत. तिचा महिन्याभराचं पॅकेज असतं. महिना चालतंय मला महिना तुम्ही अरे, पॅक दिवसाच काम मालक. करते मी. हा आता 2 दिवस झाले हा. तिचं जरा वेगळं दिवस चालू आहे. हा का? मग मी चालतो ना मी आणतो ना लेवलला. माग सरा हा. ती मोलकरीन आपल्या गोठ्या म्हणली एक काम भेटेल का म्हणली. मग म्हणलं या तुम्हाला आहे ना इथून गोठा दाखवतो वरून. हा म्हणून आली ती. तिला काम करा व्हायचं. तू लयच काळजी रे तुला तिची हा मी बा स्वतःच्या कामाचं बघल्या का आज राशीन होत्या आणि ती हाकलून तुला मी घरची लग्नाला गेल्या तर म्हणलं घराकडे लक्ष देशील तर घरावर बाय आणतो. मी जाऊ का मी जाऊ कुठं जाऊ का थांबा आई. काम पाहिजे ना तुम्हाला गरज आहे ना बायला कामाची देतो ना बायला. तू का रडतो. तुम्हाला माहिती माझी आई मेलेली आहे. तेव्हापासून मी इथं गोठ्यावर कामाला आहे. हा हा माहिती आहे ना मला सोडून नका. मी आणवानी इकडे तिकडे कुठं हिंडणार. ठीक आहे ना. माझं काय म्हणणं आहे घरात कोण नसताना असं बायला गोट्यात आणतो आपलं बायला बांगलात आणतो. कामाला कामाला मी जाऊ का कुठं जात आहे मी काय म्हणतोय हा त्याच्या ते, जवळ थोडं बसायचं ना. वडकी लांबून बोला की लांबून बोला की. मी काम देतो ना ए राम मी घेते ना काम. काम देतो ना मी घेते. ए, मालक. घेते ना. काय आपली म्हशी आहे ना हा म्हैस आपली गाभण आहे ना एक दुसरी म्हैस. हा माहिती आहे ना मला. मग त्या दुसरी म्हैस गाभण आहे ती येणार आहे. हा तिची काळजी घेऊन आलो मी लगेच. नाही नाही थांब ना मला हिची एक पप्पी घेऊ दे मी तुला लगेच देतो हा, ना. हा. ए, कुठे गेली बाई. कुठे आहे कुठे रंगा कुठे आहे? त्या गोठ्यावर कामाला गेल्या असतात. कुठल्या गोठ्यावर त्या दुसऱ्या गोठ्यावर बी काम करतात ना. रंगा, दुसऱ्यांच्या मी थांब. गोठ्यावर मालक काम करते. बाई, बाई होती रे. बाई मालक भेटेल का ती? मालक मला ऐका. हा? मला काम आहे जरा हालू. रंगा रंगा घरी कोण नाही रे भेटते का ए रंगा आईच्या गावात ती पण नाही हिला घेतलीच असती गोठ्यात बघ. या गावाकडे आले की कामापासून सुटकाच नाही नुसती कामच करायला लागतात. नुसती काम 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 मला तरी कटाट.
काय रे काशा? आता तोंड फिरवणारच ना, आहे का नाही? आता लग्न जमलंय म्हणलं, तुला कोणी सांगितलं? सांगा काय पाय, लोकांना काय कान नाही बे, आहे काय? पोरगा बघा आलत म्हणे, पसंत बी केलाय म्हणे. तुला काय करायचंय? हा, आम्हाला कुठं काय करायचंय, झालं का मग? कधी ठरलंय? तुला काय करायचंय पण? हे बघ तारे, मला काय करायचंय, तुला काय करायचं, हे सगळं सोडून दे. सांग की कधी तारीख धरल्या? पैशावाला असेल ना लय? तुझ्यापेक्षा तरी चांगलाच होता, कळालं काय? पैसे पण होते त्याकडले. होते म्हणजे? म्हणजे अरे नाही ठरलं. का? अरे त्याची एक बायको पळून गेली पहिली, मग आलता माझ्याशी लग्न करायला दुसावट्यावर. म्हणजे तारे त्याचं लग्न झालं होतं, हम्म तरी तुझ्या घरच्याने त्याला पोरगा बघाय तुला पाठवला? हा, दुसऱ्या लग्न करून जाणार होते तू? मग मी कशाला जाते लग्न करून? हा, ठरलंच नाही मग. अरे गावाकडची लोक आहेच अशी, पोरा का पैसा दिसला की त्याचा मागला पिचा काही विचार करायचा नाही, देऊन टाकायची पोरगी. आमच्यात काही कमी होतं काय माहित. अरे घरच्यांच्या विरोधात जाता येतंय का? हा, घरच्यांना नाही म्हणता येतंय वे, त्यांच्या मनासारखंच करायला लागतंय बघ. थोडं थोडं आपल्या मनाचा पण विचार करायचा असतो तारे. पण घरच्यांना नाही ना दुखवू शकत. नाही का? बघ बरं एकदा. कशाला? ना बघ तर खरं, आणि मन बरे, घरच्यांचा विचार नाही करावा लागत. घरच्यांचा तारे. विचार करायला लागतो रे काशा. मी कुठं म्हणलं घरच्यांचा विचार नको करू तारे. मला बोलायचं जरा तू असं. काय बोलायचंय? आडबाजूला चल ना जरा. नाही, मी नाही येणार. तारे, अगं मा खरंच लय जीव आहे तुझ्यावर. अरे माझा बी आहे, तुला माहिती आहे ना, माझा पण आहे. मग तू असं का वागायला लागलीस? आला फरक की बघायचा, ते आला फरक की हो म्हणून टाकते. मा नुसतं काळे जायचं बघितलंय का तू? मग जगाव का मारावं हा प्रश्न पडतोय का मला रोज? हे तारे, अरे तू घरी आलायस, मी काय म्हणतो घरी ऐक तर आलायस. दोन शब्द तर बोल ना ग. मी नाही येणार, हे बघ तारे, मी वाट बघतोय. मी नाही येणार. यायचंय की नाही ते तू ठरवायचं. नाही आली तर आकाश परत तुझ्या आयुष्यात येणार नाही. वाट बघत तिथेच मरत राहील. काय करू काय करू? ए काशा, मी नाही येणार आहे, कळालं का? मी नाही येणार. काय करू, जाऊ का नको? हा काशा तिथंच बसेल वाट बघत. जाऊ दे, इथेच जाऊ. हे तारे अशीच आहे, नाही म्हणती पण गपचूप मागून येते. पण आता काय माहिती येते का नाही, पण येणार. काशी येणार, काशाची तारी येणार. पोरींच लय नखरा असतात, नाही येणार नाही, नाही येणार नाही. नका काय येणार, आपल्या मुलांनाच लय हवस असते. वाट बघण्यापेक्षा मी जातो निघून. काय रे काशा, कशाला बोलावलंय? तारे, नव्हती येणार ना तू? आली की आता. कशाला आली? हा, आता तू बोलवलं म्हणल्यावरती. मी बोलवलं म्हणून आले का? हा? मग चल म्हणलं काय मोडा लावलं का? मी नाही येणार, मी नाही येणार. अरे तिथं घरचे होते ना. मग घरचे बिचे सांगू तुझ्या चेहऱ्यानं वाटतं तुम्हाला भेटाय नाही आली, त्यापेक्षा नाही जातो बाय तुझा. अरे नको जाऊ, आली ना मी भेटायला. मी तुला भेटायला चालली तुला. हे नका वरवरच प्रेम दाखव बघ. उपकाराची भाषा करायला लागली आता. मी बोलावणार मग येणार. उपकाराची भाषा काय? मला पण भेटायचं होतं तुला. राहू दे, जा तुझ्या घरच्या वाट बघत असतील. काशा नको ना जाऊ. अरे तुला असं वाटतंय का मी इथं लग्न बिग्न जुळवायला आली? हा, अरे मग काय करू मी? शहरात गेल्यापासून एकदा तरी फोन केला का तू आम्हाला? होय, अरे बांडगोळा, तुला किती फोन केले? एक तरी फोन उचलायचा की? एक बी फोन नाही उचलला. कसं उचलणार?
तू जशी गेले तसं मी फोन फोडून टाकला. मग मला का म्हणतो एक तरी फोन केला का? हा स्वतः फोन उचलला ना म्हणून तुला इथं भेटायला यायला लागलं मला. आणि तो पोरगा बघा आलती की. ती पोरगा बघायला तो एक बहाणा आहे. मला तर आपल्या माणसांना भेटायचं होतं. आपले माणसं म्हणजे अरे कुत्र्या तू र. आता मी कुत्रा आहे होय. नाही रे नाही. हे काढ बाया केस बघू दे की जरा ते. अरे म्या खरंच आवडतं तुला? मग काय पोरगा बिरगा बघतो का? मला लय मन जळत अगं. अरे तर घरच्यांना काय म्हणणार ना मी. ते आणतात पोरगा मग बघायला लागतो मला. तुला खरंच आवडला नाही ना? तारे तुला माहिती आहे का ग? तू गेल्यापासून या वावराला ना आपली ओढ निर्माण झाली बघ. एकटं पडलं होत तर या वावराला साथ देऊ की. काय तारे मी काय म्हणतो, लय दिवस झालं माझ्या या ओठाने त्या संत्र्याच्या मोसंबीला हातच नाही लावला. म्हणजे ही संत्र्याची फोड आहे ना, लय दिवस झालं मला खायची इच्छा आहे. गप. मग जातो मग. नको ना. मग मी काय म्हणतो, खूप दिवसाने भेटले ना. नाही आईचं गाव या काशा. ए काशा रांग्या काश काय रांग्या? अरे तुपली इथं जग मारतोय होय. तारे ह्याच्यासाठी तू गावाकडे आली होय ग? अरे तसं नाही दाद्या. ते काशाचं तुझ्याकडं काहीतरी काम होतं. काम होतं माझ्याकडे काम होतं ना? हो. ए काशा माझ्याकडे काम होतं तू रांगा तू एकच काम होतं. मग तू नव्हता ना घरी, मग तिला म्हणलं अरे तू घरी नव्हता ना. आणि बघ आता म्हणजे तुला जेव्हा दूध काढायचं असतं तू नसतो घरी तेव्हा तुझी कामं मीच करते की नाही? सर माग मग आता तसंच त्याला मी म्हणलं, म्हणजे तू घरी नव्हता म्हणून मी त्याला म्हणलं सांग मला काम काय ते. हा बरोबर आहे. काम सांगत होता का खांद्याला खांदा लावून पडली होती ती, उचलत होतो रांग्या तिला. तारे तुला बी माहिती आहे ना, गावाकडची शाळा सोडून आबाने तुला तिकडे शहराकडे का पाठवले? हे सरले सोय. एक दिवस जावा इकडे गावाकडे आली नाही तर तुमचं चालू झालंय. मायच्यान काशा मी बघितलंय, गावात कोणी बघितलं ना आई घाल्या उघड करून बांबुडे हाणते ना आपल्याला. रंगा पण नाही रे कर. मग तारे तू जा घरी पळ जा. राहू दे ना रे. ऐक ए तारे नको जा लवकर. हो ते टायर राहिलाय ना, टायर राहिलाय. तुपल्या आई घाल काश्या. तुला अक्कल बिक्कल असल्यासारखं वाक्य लगा लगा माझ्या बहिणीला तरी. रांगा हे बघ तुला काय चुकीचं समजू नको बघ. लय दिवसाने आले रे ते, म्हणून डोळं भरून बघायचं होतं, बाकी काय नाही रे. अरे पण तू मागचा दिवस विसरू नको काश्या. तुम्हा दोघाला लोकांनी किती नावं ठेवलेली आहे आणि तुमच्यामुळं आबाचं काय हाल झालं होतं. तुला विश्वास आहे ना लेका माया? मी तसा नाही. अरे काश्या मला बी मस्त वाटतं रे. तारी तू याच घरात आली पाहिजे, तुमचं लगीन झालं पाहिजे. पण जाऊ दे. अरे तुझ्या नशिबात तारी नाही. तुला टकोर जागी आहे का ना तुझी? अरे मग माझं कुठं काय आला? चल तू तिकडे चल, देवळा का चल, तुला सांगतो. नको मला एकदा भेटू दे की राव तिला. तू देवळा का चल आहे घालतो रांग्या.